ऑफिस संपवून घरी परतणाऱ्या सुलभाला घरी जाण्याची इच्छाच नव्हती. आजकाल रोजच तिला असं वाटायचं. कारण घरी गेल्यावर नेहमीप्रमाणे सासूचा लांब चेहरा बघा आणि मधून कुचकट बोलणीही ऐका. तेही कमी पडले तर तोंडी लावणे म्हणून नंदेचे रडगाणे असायचेच. नंदेचे लग्न नावालाच झालेलं होतं. तिचे अर्धे दिवस माहेरीच जात. आपलं डेस्क आवरता रोजच सुलभाच्या डोक्यात हे विचार येत. पर्स घेऊन सुलभा उठली तेव्हा तिला कालचा प्रसंग म्हणजे सासूबाई आणि रेवती तिची नणंद यांचा संवाद आठवला. रेवती म्हणाली, रेवती तुझ्या नवऱ्याला ठामपणे सांग, मी बदलीच्या ठिकाणी चंद्रपूरला येणार नाही. माझं कसलं ऐकतो तो आई, त्याला सगळं आपल्याच मनाचं करायचं असतं. म्हणतो कसा, मी नोकरी करतो रेवती, माझे लाड करायला माझे सासरे नाही तिथे साहेब म्हणून. चंद्रपूरला जायचं नसेल तर नोकरी सोडावी लागेल. चालत असेल तर सांग, मी आत्ता कळवतो साहेबांना. एवढं बोलून ती रडू लागली. सासूबाई लगेच रेवतीच्या पाठीवरून हात फिरवू लागल्या आणि म्हणाल्या. हे सगळं बघून सुलभाला सगळं खूप हसू आलं. तिच्या मनात आलं, कधी मोठी होणार ही रेवती, किती बालिशपणा करतायत दोघी. असं वाटूनही सुलभा काही बोलली नाही, कारण त्याचा काही उपयोग होणार नव्हता. उलट सुलभाला 4 गोष्टी ऐकाव्या लागल्या असत्या. स्वयंपाकघरातलं आपलं काम आवरून सुलभा जेवणाची टेबलवर तयारी करू लागली. मी इतकी पेचात सापडले आहे, पण आपल्या घरात कोणाला याबद्दल काही काळजी वाटत नाही. हे वाक्य सुलभासाठी होतं. ते कळूनही तिने ते कानाआड केलं. उगी मी आहे ना, कोणाला नसली तरी मला काळजी आहे तुझी, नको रडू. हा फॅमिली ड्रामा रोजच घरात चालायचा. विषय फक्त बदलायचे. सगळी तयारी करून सुलभा आपल्या खोलीत चेहरा पाण्याने धुवायला गेली. तेवढीच काही मिनिटे त्या फॅमिली ड्रामामधून सुटका होईल म्हणून. या सगळ्या तिच्या सासऱ्यांची कशातच भूमिका नसायची. ते प्रेक्षक म्हणूनही भूमिका करत नसत. घरी गेल्या सुलभाला वाटायचं सगळं उदास रंग तिला चहूबाजूंनी घेरून घेत आहेत. आनंदानं मन मोहरून यावं असे क्षणच त्यांच्या घरात येत नसत. तिच्या सासूबाईंनी आपल्या वागणुकीने सुखाला या घरात मज्जाव आहे अशी पाठीच लावून दिली होती जणू काही. मग काय बिशात होती सुखाची त्यांच्या घरात येण्याची. यात भर म्हणूनच सुलभालाच्या लग्नाला 5 वर्षे झाली होती. अजून मूल नव्हते. हा विषय दिवस चर्चा करण्याचा पुरेसा होता. दीपकचे बरे होते. सकाळी 7 वाजता कंपनीच्या बसने जायचा. तो त्याला परतायला रात्रीच्या 8 व्हायचे. तो आल्यावर आईला प्रेमाचं भरतं यायचं. दीपकला बाहेर राहून घरातली परिस्थितीची जाण होती. पण तेच नेहमीचेच, बायकोकडून बोलावे की आईकडून. या कात्रीत सापडलेला नवरा मुग घेऊन गप्प बसला तरच हिताचं असतं. दीपक हे जाणून होता. त्याच्या डावपेचाचा सुलभाला राग येत असे, पण तिचाही इलाज नव्हता. सुलभाला दीपकची कीव यायची म्हणून ती गप्प बसायची. तिला माहीत होतं की दीपक बोलत नसला तरी मनातून सुलभाबद्दल वाईट वाटतं त्याला. त्याची आई सुलभाला सारखं बोलते हे त्यालाही आवडायचं नाही. दीपकचे डोळे सुलभावरचं प्रेम व्यक्त करायचे. सुलभा पण शहाणी होती. बेडरूममध्ये ती सासूबाई हा विषय कधीच आणत नसे. बेडरूममध्ये दीपक आणि सुलभा यांचं स्वतंत्र जग असायचं. दीपक आणि सुलभा खूप वेगवेगळ्या विषयांवर बोलत असायची. एकमेकाची थट्टा मस्करी करत हे हलकं-फुलकं वातावरण सुलभाला गढूळ करायला आवडायचंच नाही. म्हणून दोघांना आवडतील तेच विषय दोघांमध्ये बोलले जायचे. दोघांमधील प्रेमळ संवाद हा सुलभासाठी ऑक्सिजन असायचा. याच्या जोरावर ती सासू आणि नंदेच्या आघाडीवर लढत असे. नणंद नावापुरती सासरी राहायची. ती आणि नवरा दोघंच राहत असत. त्यांच्या फ्लॅटचा वरचा फ्लॅट म्हणजेच नंदेचं घर. मग काय, नवरा ऑफिसमध्ये गेल्यावर बाईसाहेब खालीच असायची. नवऱ्याला सकाळी डबा करून दिला म्हणून नणंद खूप थकून जायची असं सुलभाच्या सासूला वाटायचं. मग दिवसभर नणंद माहेरीच असायची. सकाळचं जेवण माहेरी, रात्रीचं सुद्धा माहेरीच असायचं. जावाई हुशार, तोही चांगले जेवण मिळते म्हटल्यावर कशाला जळक्या पोळ्या खाईल तो. सुलभाने त्यांच्या हुशारीला 100% गुण दिले. असं गेले 2 वर्ष चाललंय. सुलभा दुर्लक्ष करत असे. त्याशिवाय तिलाही पर्याय नव्हता. रेवती हे सासूबाईंचं अवघड जागेचं दुखणं आहे हे एव्हाना सुलभाच्या लक्षात आलं होतं. सुलभाचं लग्न झालं तेव्हा रेवती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. कॉलेजचा अभ्यास, परीक्षेचं टेन्शन हे फक्त रेवतीच्या बाबतीतच आहे असं सासूबाईंना वाटायचं. एकदा घाईघाईने नाश्ता अर्धवट करून प्लेट तशीच ठेवून रेवती कॉलेजला पळाली. तिच्या मागे सुलभाच्या सासूबाई, अगं बाळा नाश्ता पूर्ण करून जा, किती उन्हाची घरी येतेस, त्रास होईल तुला. सासूबाईंच्या बाळाने काही ऐकलं नाही.
ती तशीच गेली. रेवतीची खरकटी प्लेट बघून सुलभाला राग आला. ती सासूबाईंना म्हणाली, आई रेवतीला तिच्या नाश्त्याची प्लेट घासायला सांगा. नाश्ता पण अर्धवट ठेवला आहे तिने. अगं तू बघितले ना तिला किती उशीर झाला ते. तिला तिच्या कॉलेजमध्ये 5 मिनिटंसुद्धा उशीर चालत नाही आणि तू तिला प्लेट घासून टाकायला सांगतेस. सासूबाईंनी फनकाऱ्याने म्हटलं तिला. आई रेवतीचे हे रोजचंच आहे. रोज घाईघाईने नाश्ता करते, अर्धवट ठेवते. जरा लवकर उठायला सांगा तिला. तुला सांगायला काय होतंय? केवढा अभ्यास असतो तिला. सुलभाला आश्चर्य वाटलं. क्षणभर तिला प्रश्न पडला, आपण शिकलो की नाही? आपण एवढ्या धावपळीत कधी नाश्ता केला नाही. कदाचित आपण रेवतीसारखा अभ्यास करत नसू. बरोबर आहे. आणि स्वतःशीच ती हसली. विनाकारण हसायला काय झालं? काही नाही. सुलभाच्या उत्तराने त्यांचं समाधान झालं नाही. त्या शंकित नजरेने सुलभाकडे बघतच होत्या. तेव्हापासून सुलभाने रेवती हा विषय पुन्हा कधी काढलाच नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं असं तिने ठरवून घेतलं. आई उद्यापासून मला ऑफिसला लवकर जावं लागेल आणि यायला उशीर होत जाईल. का? ऑडिट चालू होणार आहे. मला लवकर जावं लागेल आणि उशिराच यावं लागेल. तुझं काय काम आहे तिथे? सासूबाईंच्या बोलण्यावर काय बोलावं हे सुलभाला कळेना. मला म्हणूनच तू नोकरी करणं पसंत नव्हतं. का पण? आता तू उठशील आणि सरळ ऑफिसमध्ये निघून जाशील. म्हणजे सगळी कामं माझ्या अंगावरच पडणार. एरवी सगळं करून जाते. या ऑडिटमुळे 15 दिवस मी सगळं काही करू शकणार नाही. किती म्हणालीस? 15 दिवस? अगं इतके दिवस लागतात का त्या ऑडिट का फॉडिटला? ऑडिट का फॉडिट म्हणते त्याला ते. हो एवढे दिवस लागतात आई. दरवर्षी असं ऑफिसमध्ये ऑडिट असतं. मागल्या वर्षीपर्यंत तर नव्हतं तुझ्या मागे ते ऑडिट. आई म्हणाल्या. यावर्षी माझं प्रमोशन झाले आई. मी विभागाची मुख्य झाली आहे. त्यामुळे मला ऑफिसमध्ये हजर राहणं आवश्यक आहे. कशाला घेतलंस प्रमोशन? मागच्या वर्षी नाही घेतलं कारण प्रमोशनवर माझी बदली होणार होती. म्हणून मी प्रमोशन घेतलं नाही. यावर्षी इथंच राहणार होते म्हणून प्रमोशन घेतलं. उपयोग काय त्या प्रमोशनचा? का पगार वाढला माझा? वरची पोझिशन मिळाली? हे महत्त्वाचं नाही का? पगार तुझा वाढला. आम्हाला त्याचा काय उपयोग? आई तुम्ही असं का बोलता? घरात मी पण खर्चायला पैसे देतेस ना. ते मिरमुटले पैसे काय पुरतात? बाकीचा खर्च आम्हालाच करावा लागतो. त्यांचं पेन्शनसुद्धा कमी आहेच की. सासूबाईंचं हे बोलणं ऐकून सुलभा स्तंभित झाली. घर खर्चाला पैसे देऊन उरलेल्या पैशात आपला वैयक्तिक खर्च आणि बचत यात संपतात हे कसं त्यांना कळत नाही. बचतसुद्धा करायला हवी. सध्या आपल्या औषधांवर किती खर्च होत आहे त्यांना कसं कळत नाही. सुलभा आपल्याच विचारात होती. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, उद्यापासून माझ्या डोंबल्यावर आला स्वयंपाक म्हणजे. त्याची सोय केली आहे. काय सोय केली तू? उद्यापासून महिनाभर स्वयंपाक करायला बाई येणार आहे. महिनाभर कशाला? तुला तर 15 दिवसच काम आहे ना तिथे. आई बायका आजकाल महिनाभराच्या बोलीवर काम करतात. त्यामुळे ती महिनाभर येईल. कशी करते स्वयंपाक ती? चांगली करते असं माझी मैत्रीण म्हणाली. तिच्याकडे हीच बाई स्वयंपाक करते. मी स्वयंपाकघरात इकडची काही काडी तिकडं करणार नाही. त्या बाईला सगळं आटपून स्वयंपाकघर स्वच्छ करून जायला सांग. हल्ली गुडघे फार दुखतात माझे. एवढं बोलून सासूबाई कसा तरी चेहरा करून गुडघ्यावरून हात फिरवत खुर्चीत बसल्या. सुलभाला त्यांचं गुडघा पुराण माहिती असल्याने तिला हसू आलं. सासूबाईंच्या बोलण्याचा फार विचार न करता ती तयार व्हायला खोलीत गेली. रात्री सगळे म्हणजे दीपकचे वडील सुभाषराव, आई निलिमा, बहीण रेवती आणि तिचा नवरा प्रवीण असे सगळे जेवायला बसले होते. सुलभाला यायला उशीर होणार होता. त्यामुळे कोणी जेवायला थांबू नका असं तिने सांगितलं होतं. मला अजिबात आवडत नाही हिच्या हातचा स्वयंपाक, निलिमा म्हणजे सुलभाच्या सासूबाई म्हणाल्या. मला सुद्धा आवडत नाही, रेवती म्हणाली. काय बोलतेस नुलू? किती छान वांग्याचं भरीत केले तिने. उगीच काहीतरी बोलू नको. सुलभावर इम्प्रेशन मारायला नको. मी कशाला तिच्यावर इम्प्रेशन मारीन? इम्प्रेशन मारायचं असेल तर तुझ्यावरच मारीन. पण तशी वेळ येत नाही, गंभीरपणे सुभाषराव म्हणाले. पण यावर दीपक आणि प्रवीण दोघंही हसले. हसण्याची काहीच गरज नाही. निलिमा गरजली. आई ही बाई स्वयंपाक छान करते. सुलभा बहिणींच्या हातची चव नाही, पण अगदी टाकाऊ पण नाही हे जेवण, प्रवीण म्हणाला. सुलभाचं कौतुक केलं की जमतं सगळं हे तुला. छान कळलंय प्रवीण. त्यामुळे तू काहीच बोलू नको. अगं प्रवीण जावई आहे आपला. तो
थोडी खोटं बोलतोय. कळतंय मला. तुला स्वयंपाक करावा लागतोय का? मग जेव नीट. प्रत्येकाची स्वयंपाक करण्याची पद्धत वेगळी असते. आई अगं ही बाई इतका बेचव स्वयंपाक नाही करत. उगीचच कशाला विरोधाला विरोध करते. मला कळतंय सुलभाने स्वयंपाकीण ठेवली. म्हणून तू आणि रेवती त्यात खोड काढताय. अजिबात नाही. निलिमाचा आवाज चढतच होता. तसंच आहे. सुलभाने काही केलं की त्याला विरोध करायचा. हे मी 7 वर्षापासून बघतोय. दीपक जरा रागानेच बोलला. कारण त्याचं म्हणणं खरं होतं. दीपक तू जेव. त्या दोघींकडे लक्ष देऊ नको. नीलू तुला जर तिच्या हातचा स्वयंपाक आवडत नाही तर या बाईला काढून टाक आणि तूच स्वयंपाक कर. मी अजिबात स्वयंपाकघरात जाणार नाही. हल्ली माझे गुडघे किती दुखतात तुम्हाला माहिती आहे ना? बाबा या सुलभा वहिनीला स्वयंपाक करून ऑफिसला जायला काय होतंय? रेवती फनकाराने बोलली. रेवती सुलभाचं रोज स्वयंपाक करते आणि मग ऑफिसला जाते. तू काय करते मग? तिला कधी मदत केलीस का? दीपकने रेवतीला प्रश्न केला. मला कुठे सकाळी वेळ असतो. प्रवीणचा डबा करायचा असतो मला. हो पण तो सकाळी. प्रवीण ऑफिसला गेल्यानंतर तू इथेच पडलेली असतेस की. तू आणि आई काय काम करत असता ते मला माहिती आहे. त्यापेक्षा संध्याकाळचा स्वयंपाक तू करत जा. सुलभाला जरा आराम मिळेल. मी कशाला करू? या घरची सून थोडीच आहे मी. म्हणजे काय सुनेने सगळं करायला हवंय? असा काही नियम आहे का? दीपक चिडून बोलला. अरे पण तू मुलगी आहेस ना या घरची. दिवस रात इथेच राहायचं तर मदत नको का करायला? प्रवीण रागातच बोलला. अरे प्रवीण शांत हो. सुभाषराव म्हणाले. बाबा मला रोज याच गोष्टीचा राग येतो. दिवसभर इथे नुसती आळशासारखी लोळत असते इथे ती. डब्यात देते पोळी भाजी. खाण्यालायक सुद्धा नसते ती. अन्नाचा अपमान नको म्हणून पाण्याबरोबर घेतो मी ते. माहेरीच असते नोकरी करत नाही मग त्यावेळेस स्वयंपाक तरी शिक. आज बोललो विषय निघाला म्हणून. प्रवीण नाराजीनेच बोलला. प्रवीणच्या बोलण्यावर रेवतीने रडणं सुरू केलं. लगेच तिचे डोळे पुसायला तिची आई धावून गेली. प्रवीण का रागावला तिला? बरोबर केलं प्रवीणने. इतकी वर्ष मला जमलं नाही. सुभाषराव काय बरोबर बोलला. डबा देते ना उपाशी तर पाठवत नाही. अगं नीलू तू डबा खाण्यालायक असायला हवा ना. तसे अडत नाही तर पोऱ्यात कुठून येणार? कळतंय मला सगळं निलिमा म्हणाली. अरे वा तुला कळालं. आनंद वाटला. सुभाषराव या सगळ्या वादावादीपासून दीपक जरा बाजूलाच गप्प बसला होता. कारण आई आणि बहीण दोघींचे स्वभाव त्याला माहीत होते. तेवढ्यातच सुलभा आली. जेवताना सगळे बसलेले दिसले. पण जेवताना गंभीर वातावरण आहे ते काय याकडे तिचं फारसं लक्ष गेलं नाही. कारण असं वातावरण पुष्कळच असायचं. सुलभाला बघताच दीपक म्हणाला. सुलू ये तू पण जेवायला बस. हातपाय धुवून येतेच मी. सुलभा म्हणाली. सुलभा ऑफिसमधून आलेली आहे. आता मला जेवणाच्या टेबलावर कोणताही वाद नको. मुकाट्याने जेवणं झाली पाहिजेत. कळलं? सुभाषरावांनी फरमान काढलं. आज काय वांग्याचं भरीत केलेलं दिसतंय. रंग तर छान आलाय. सुलभा जेवायला बसताना म्हणाली. सुभाषरावांनी तंबी दिल्यामुळे सगळे गप्प होते. आवडलं नाही का? बरी करते ना ही बाई स्वयंपाक? सुलभाने विचारलं. अगं बाईने भरीत छान केले. मला माहिती आहे तू अशी बाई आणणार नाहीस. सुभाषराव म्हणाले. माझी मैत्रीण म्हणालीच होती बाई छान स्वयंपाक करते म्हणून. म्हणजे आता काही दिवस प्रश्न नाही स्वयंपाकाचा. मी निश्चित राहील. हो वहिनी तुम्ही निश्चिंतच राहा. प्रमोशन नंतरचं हे पहिलंच ऑडिट आहे तुमचं. तुम्ही ऑफिसमध्येच लक्ष द्या. प्रवीण म्हणाला. एकंदरीत मगाचा जेवणावरचा टेबलावरचा लागलेला सूर आता निवळला होता. शांतपणे सगळे जेवत होते. दीपक आपल्या बेडरूममध्ये पुस्तक वाचत होता. नंतर स्वयंपाकघरातील सगळं कामं आटपून सुलभा खोलीत आली. दीपकला सुपारी देत सुलभाने विचारलं. आज जेवताना सगळे गप्प होते. आश्चर्य वाटलं मला. हो दीपकची एवढी थंड प्रतिक्रिया बघून सुलभाने त्याच्या हातातील पुस्तक घेत म्हटलं. अरे मी काय विचारतेय? तू ते पुस्तक बाजूला ठेव बरं आधी. मी बोलते ना. हो सगळं शांत होते कारण बाबांनी तंबी दिली होती म्हणून. तंबी कशाला? सुलभाने आश्चर्याने विचारलं. ते म्हणाले सुलभा आत्ताच ऑफिसमध्ये आली आहे. आता वादावादी नको. अरे मी जेवायला बसले असताना कितीतरी तुम्हा लोकांची वादावादी होतेच की. आज काय नवीन होतं? आजचा विषय होता स्वयंपाकीण बाई. काय? अरे म्हणजे कोणाला आवडला नाही तिचा स्वयंपाक? आवडला छान करते. मग वादावादी का झाली? तुला आईचा आणि रेवतीचा स्वभाव माहीत आहे ना. स्वयंपाकीण बाईला ठरवताना मला हे अपेक्षित होतं तरी मी ठेवली. कारण तुम्हा लोकांना वेळेवर जेवायला मिळावं. आणि तसं झालं तर मी ताणरहित काम करू शकेन. तू फार विचार करू नकोस. ती बाई चांगला स्वयंपाक करते. बाबांना आज वांग्याचं भरीत फार आवडलं. बाबांना आवडलं त्यामुळे तू काळजी करू नको. बाबांना आवडलं पण रेवतीला आणि आईला अजिबात आवडलं नाही. अगं त्यांनाही आवडलं आहे पण आई आणि रेवतीला प्रत्येक गोष्टीत खोड काढायची सवय आहे हे तुला माहिती आहे ना.
कशाला पण प्रत्येक गोष्टीत खोड काढायची? स्वभाव आहे त्या दोघींचा. आपण दुसऱ्याचा स्वभाव बदलू शकतो का? नाही ना, नाही तर मग झालं. आपला मूड का घालवायचा? अशा लोकांच्या वृत्तीकडे कानाडोळा करणं हा खूप छान मार्ग आहे. तू पण तसंच कर. मी चांगल्या हेतूने स्वयंपाकीण ठेवली. आईंना तर मी प्रमोशन का घेतलं हा प्रश्न आहे. शिवाय मी ऑफिसमध्ये थांबून काय करणार हा प्रश्न पडला आहे. दीपक मला यांच्या या प्रश्नावर हसावं की रडावं तेच कळत नाही. हे बघ सुलभा, तू जे काम करते ते छान करतेस. ऑफिस आणि घर दोन्ही गोष्टी सांभाळताना खूप कष्ट लागतात. पण ते तू छान सांभाळतेस. तुझी ऑफिसमधली भूमिका आता जबाबदारीची आहे. ती करताना तू स्वयंपाकीण बाई ठेवलीस हेच तू स्मार्ट वर्क केलं आहेस. सगळी कामं तू एकटी समर्थपणे करू शकणार नाही. तू स्वयंपाकीण बाईसाठी ठेवून स्वतःला मदत केली आहेस. हा तुझा निर्णय योग्य आहे. आता जरा हस ना. सुलभा हसून म्हणाली, माझा नवरा म्हणून मला ग्रेट वाटतो. तो सगळं छान घेतो समजून मला. तू पण तेवढंच मला समजून घेते. आता या विषयावर फार विचार करू नकोस. शांतपणे ऑफिसमध्ये कामाकडे लक्ष दे. नंतर घरात शिरताच प्रवीण रेवतीवर खेकसला. रेवती, ज्यात ज्यात कसली खोट काढतेस ग? काय केलं मी? आजचा स्वयंपाक काय टाकाऊ झाला होता का? तुला आवडलाच असेल ना? फुकटचं मिळतंय ना? तोंड सांभाळून बोल. रोज तुझ्या माहेरी जावं लागतं ते तुझ्यामुळेच. नुसती आळशी झाली आहेस. तुलाच फुकटात खायला मिळतं म्हणून आईच्या होला हो करते. काहीतरी बोलू नका. मी खरं तेच बोलतोय. तू दिलेला डबा मला गाय कुत्रा यांना सुद्धा खायला द्यावं असं वाटत नाही. कारण ते मुकं जनावर खातेवेळी खाईल. मग त्यांना पोटाचा त्रास झाला तर तो काय करेल म्हणून मी खातो. माझं पोट दुखलं तर मी डॉक्टरांकडे जाऊ शकतो. कशाला खातोस? मग बाहेरच मागव. अगं जरा शिक काहीतरी. माहेर जवळ आहे म्हणून त्यांचा एवढा फायदा घ्यायचा? 2 वर्ष होतील लग्नाला. मी काय आयुष्यभर तुझ्या माहेरी जेवायचं का? की बाहेरून आणायचं? ॲज यू विश. हे वाक्य म्हणून रेवतीने बेफिकरपणे मान उडवली. याचा प्रवीणला प्रचंड संताप आला. लाज वाटते का तुला? सुलभावहिनी सगळं घरातलं करून ऑफिसमध्ये सुद्धा जातात. तिथे त्यांना प्रमोशन मिळालं आहे. तू काय करतेस? तुझी सुलभावहिनीशी तुलना करू नको. अगं तुलना नेहमी बरोबरीच्या लोकांमध्ये करतात. तुझी त्यांच्यासमोर उभी राहण्याची सुद्धा लायकी नाही. फार बोललास तू प्रवीण. रेवती, मी आता ठरवले मला जालीम उपाय करावा लागणार आहे. काय करायचं ते कर. बघच आता मी काय करतो ते. रागाने प्रवीण झोपायला गेला. रेवतीच्या चेहऱ्यावरची रेष हलली नाही. तिला काहीच वाटलं नाही. नंतर दुसऱ्या दिवशी सुलभाला तिचे डॉक्टर म्हणाले होते की तुमच्या मिस्टरांना पण तपासणी करायला सांगा. पण दीपक ऐकत नाही. आता पुढे काय होईल बघू. दीपक, आज मी डॉक्टरांकडे गेले होते. तेव्हा त्यांनी विचारलं की तुमचे मिस्टर कधी तपासणी करून घेणार आहेत. माझी तपासणी कशाला? दीपकने विचारलं. अरे अशा केसमध्ये नवरा बायको दोघांची तपासणी करणं आवश्यक आहे. सुलभा म्हणाली, तुझा प्रॉब्लेम आधी दूर होऊ दे मग करतो मी तपासणी. दीपक, पण आता का करत नाहीस? सुलभाने प्रश्न केला. अगं बायकांमध्येच खूपदा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे त्यांनाच करायला हवी तपासणी. दीपक, हे कोणी सांगितलं तुला? पुन्हा प्रश्न सांगायला कशाला पाहिजे? पेपरमध्ये वाचले आणि बऱ्याच जणांचे अनुभव ऐकलेत मी. दीपकने उत्तर दिलं. कोणाकोणाचे अनुभव ऐकले सांग? सुलभाने विचारलं. अरे तू माझी काय उलट तपासणी घेतेस का? दीपकने रागानेच म्हटलं. नाही, मी फक्त नाव विचारलं की कोणाचे अनुभव आहेत प्रूफ म्हणून. सुलभाने स्पष्टीकरण दिलं. मला काय तू कोर्टातल्या कटघऱ्यात उभे करतेस की काय? दीपक दीपक कशाला कसला अनर्थ करतोय? सुलभा म्हणाली. तसंच बोलते तू. दीपक, मी फक्त नावं विचारली. सुलभा, मी तर त्या लोकांची नावं कशाला लक्षात ठेवणार आहे? दीपकचा प्रतिप्रश्न. मुद्दाम कोणी नावं लक्षात ठेवत नाही. पण ज्यांचा अनुभव आपल्या केसशी संबंधित आहे असं वाटतं त्यांची नावं आपल्या लक्षात राहतातच. सुलभा म्हणाली, सॉरी, माझी नाही लक्षात. दीपक, यावरून मी अनुमान असं काढेन की तुला असंच वाटते की पुरुषांमध्ये दोषच नसतो. तू तपासणी न करायला दुसरं कारण आहे तुझं पुरुष अहंकार. त्यामुळे तुला तपासणी करणं हे अपमानास्पद वाटतं, बरोबर ना? सुलभाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. तुला काय अनुमान काढायचं ते काढ. मी तुझी तपासणी पूर्ण झाली की मगच तपासणी करेल. मला आता झोपलं पाहिजे. चालेल ना की रात्रभर वाद घालायचा आहे? मला वाटते आईने तुझ्या डोक्यात काहीतरी भरवलंय. सुलभा, ती कशाला काय माझ्या मनात भरवेल? मी काय कुकुलं बाळ आहे का? दीपकच्या आवाजात चीड होती. त्यांचे विचार तुझ्यासारखेच आहेत. सुलभा म्हणाली. सुलभा, प्लीज वाद घालू नकोस. दीपक, बाळ फक्त मलाच हवा आहे का? सुलभा, मी कुठं असं म्हणतोय? बाळ आपल्या दोघांनाही हवं आहे. दीपक, जर बाळ दोघांनाही हवं आहे तर मग तपासणी का नको दोघांची करायला? सुलभा, अरे यार तू पण ना. सुलभा, तुझ्यामधील समस्येवर उपचार चालू आहेत ना, ते संपले की मी करून घेईन तपासणी. तोपर्यंत थांब.
माझ्या उपचाराशी तुझ्या तपासणीचा संबंध नाही, मग तो का संबंध जबरदस्ती जोडायला बघतो आहे? सुलभा म्हणाली. सुलभा, आता झोप. वादचा वाद पुरे. उद्या हवं तर याचा पुढला भाग सुरू करू. प्रॉमिस. हे काहीतरीच असतं तुझं. सुलभा लाडाने एक चापट देत दीपकला मारते. तसं तो हसतो. खरंच मलाही खूप झोप येते. तूही झोप आणि मीही झोपतो. झोप, उद्या ऑफिस आहे. ऑफिसमध्ये ऑडिट चालू आहे ना, तेव्हा झोप, दीपक म्हणाला. सुलभाने हसून दीपकला गुड नाईट केलं आणि ती झोपायला गेली. ऑफिसमध्ये काम करताना सुलभा काल दीपकशी झालेला वाद पूर्णपणे विसरली होती. या ऑडिटपायी तिला एक सेकंदाचाही वेळ मिळत नव्हता. कालच्या आठवणीसाठी अजिबात वेळ नव्हता तिला. दीपकला सुलभाच्या मनाची काळजी होती, पण थोडा पुरुषी अहंकार मध्ये आडवा येत होता. हे दीपकने मनाशी कबूल केलं होतं. म्हणूनच काल इतका वाद घातला आपण, हेही त्याने स्वतःशीच मान्य केलं. दीपक आणि सुलभाच्या लग्नाला 7 वर्ष झाली होती. आता काहीतरी मार्ग काढायला हवा. मूल का होत नाही याची विचारपूस करायला हवी म्हणून दीपकच सुलभाला गायनॉलॉजिस्टकडे घेऊन गेला होता. त्यानंतर हा तपासणीचा खेळ सुरू झाला. सुलभाचं मंथली सायकल रेग्युलर करण्यासाठी औषधं सुरू केली. या औषधांचा साईड इफेक्ट होताच. सुलभाची त्यामुळे चिडचिड व्हायची. ऑफिस, घरातील कामं आणि वरून दीपकची आई आणि बहीण यांचं विचित्र वागणं. दीपक समजूतदार असल्याने तो सुलभाच्या पाठीशी उभा राहत असे. हेच दीपकच्या आईला आवडायचंच नाही. घरात असं वातावरण राहणारच आणि सुलभाची चिडचिड होणारच हे दीपक जाणून होता. सुलभाची तपासणी लवकर संपून चांगला निकाल मिळू दे हीच प्रार्थना दीपक मनातल्या मनात देवाजवळ करत असे. रात्रीचं स्वयंपाकघरातील मागचं सगळं आवरून सुलभा आपल्या खोलीत आली. दीपक नेहमीप्रमाणे पुस्तक वाचत होता. खोलीत आल्यावर दीपकशी काही न बोलता सुलभा गादीवर आडवी झाली. दीपकला आश्चर्य वाटलं, कारण सुलभा इतक्या शांतपणे कधीच येऊन झोपत नसे. कुठल्या ना कुठल्या विषयावर दोघांची चर्चा चालत असायची. त्याने पुस्तक मिटवून ठेवलं आणि सुलभाजवळ आला. काय झालं? सुलभा म्हणाली, काहीच नाही. सुलभा, काय झालं सांगशील का? त्याशिवाय मला असं कसं कळेल? सुलभाने कूस बदलली आणि दीपककडे बघत म्हणाली. दीपक, मला वाटते या डॉक्टरांच्या डोक्यावर पैसे घालणे आता बंद करावे. का अगं, काही दिवस घालवावेच लागतात. डॉक्टरच म्हणाल्या ना, इतक्या चटकन निर्णय घेणे योग्य नाही. दीपक सुलभाला म्हणाला. अरे, किती दिवस यांच्या औषधाचा मारा सहन करायचा? वैतागून सुलभा उत्तरली. आपण कशासाठी डॉक्टरांकडे गेलो? दीपकने शांतपणे सुलभाला प्रश्न केला. आपल्याला बाळ हवंय, हो ना? दीपक हो म्हणाला. सुलभ, मग लक्षात ठेव, कुठल्याही गोष्टीसाठी वाट बघणं, धीर ठेवणं महत्त्वाचं आहे. काल आपण डॉक्टरांकडे गेलो म्हणजे आज तुला गुड न्यूज मिळेल असं कसं अपेक्षित करतेस तू? दीपक, तुझं म्हणणं पटतंय मला, पण पैशांचा विचार करावा लागतो. सुलभा, दीपकचं म्हणणं खरंच होतं, पण ट्रीटमेंट हा पाहुणा एकदा घरात घुसला की चांगले 10 हजारांच्या वर चंदन लावून जाणार हे आता सुलभाच्या लक्षात यायला लागलं होतं. या डॉक्टरांकडून त्या डॉक्टरकडे कशाची ना कशाची तपासणी करायला जायचं आणि 1-2 नोटा डोळे झाकून ठेवून यायच्या. हा क्रम गेले वर्षभर चालला होता. आताशी तिला या सगळ्यांचा उबग आला होता. दीपकला मात्र ते पटलं नव्हतं. सासूच्या तरेवाईक बोलल्याने कंटाळलेल्या सुलभाने दीपकला म्हटलं, दीपक, या ट्रीटमेंटचा मला कंटाळा आलाच आहे. त्याचबरोबर आई कशा पद्धतीने बोलतात तुला ठाऊक आहे ना? हे बघ सुलभा, सासूसुनेमधील हा तणाव घरोघरी असतो. त्यावर विशेष चर्चासत्र ठेवण्याची काहीच गरज नाही. दीपकचं हे असलं तडक निर्णय ऐकून सुलभाचं डोकं तडकलंच. ती तणतणली की त्यावरही दीपकचं उत्तर तयारच होतंच. सुलू, तू शांत डोक्याने विचार कर, म्हणजे तुला माझं म्हणणं पटेल. तू जशी आई होण्यासाठी उतावळी झाली आहेस ना, तशी ती आजी होण्यासाठी उतावळी झालेली आहेस की. दोघीजणी कुठेतरी तडजोड करीत जा. दीपकच्या बोलण्यावर सुलभाने याटी त्रिकालबाधित सत्य सांगितलं म्हणाली. दीपक, सासूने कधी तडजोड होऊच शकत नाही. ही पण घरोघरी आढळणारी गोष्ट आहे. तिच्या या बोलण्यावर दीपकला हसावं की रडावं ते कळलंच नाही. चल झोप, आता उशीर झाला आहे. दीपक म्हणाला. बघ, ती झोप लागली तर. फार विचार करू नकोस. दीपक असं म्हटल्याने विचार थांबत नाहीत. सुलभा म्हणाली. ठीक आहे, मी झोपतो. सुलभा विचारांच्या आवर्तनात ओढली गेली. तिच्या मनात आलं की सुरेश खूप नशीबवान आहे. लग्न होता क्षणी त्याने वेगळं राहून आपल्या बायकोला आई आणि बहिणीच्या कचाट्यातून सोडवलं. दीपक आहे श्रावण बाळ. सुलभालाही दीपकचं कौतुक आहे, पण कधी कधी त्याचा अतिरेक होतो असं सुलभाला वाटायचं. सुलभाच्या मनात आलं, मंजू शहाणी भांड्याला भांडं लागण्यापूर्वी वेगळी झाली. पुन्हा मान ताट करून सासरी यायलाही मोकळी. रोज दिवसातून एकदा तरी सुलभाला मंजूच्या शहाणपणाचं कौतुक वाटायचं. विचार करता करता कधीतरी सुलभाला झोप लागली. 2-3 दिवसांनी सुलभाला सासूबाईंनी म्हटलं, तू काय या स्वयंपाकीन बाईला नेहमीच ठेवणार आहेस की काय?
अजून काही ठरवलं नाही, सुलभा म्हणाली. नाही, तसा विचारसुद्धा करू नकोस, सासूबाई म्हणाल्या. मला तर तिचा स्वयंपाक आवडतो. तिची मदत होते. ऑफिसमध्ये उशीर झाला तरी काळजी वाटत नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना वेळेवर जेवायला मिळतं. आम्हाला नाही आवडत तिचा स्वयंपाक, सासूबाईंनी नाक फुगवून सांगितलं. दीपक, बाबा आणि प्रवीण यांना आवडला आहे बाईंनी केलेला स्वयंपाक. त्यांना आवडला असेल, पण मला रेवतीला नाही आवडला, सासूबाईंनी म्हटलं. यावर सुलभाने चक्क दुर्लक्ष केलं आणि ती आपल्या खोलीत गेली. दीपक, मला ना सुरेशचं खूप कौतुक वाटतं. त्याला किती काळजी आहे आपल्या बायकोची. आपल्या आई आणि बहिणीची स्वभाव माहिती असल्याने सरळ वेगळा राहिला. यावर दीपक काही बोलला नाही. माझ्या बापांकडे नव्हते जास्त पैसे जावायला फ्लॅट घेऊन द्यायला. दीपकला नेहमी वाटायचं ते यावेळी तो बोललाच. सुलू वेगळं राहण्यात कसली मजा. सगळे एकत्र राहताना तडजोडी करीत एकमेकांबरोबर जगण्यात मजा आहे. सुलभाला मात्र दीपकचं हे तत्त्वज्ञान पटलं नाही. नवऱ्याच्या आईवर एडब्रेडी श्रद्धा असते असा शेरा मारायला मात्र ती विसरली नाही. सुभाषराव पेपर वाचत होते, त्यामुळे नीलू आणि सुलभाच्या सासूबाई तिथे आल्या. त्यांना बघता सुभाषराव म्हणाले, नीलू, थांब जरा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. काय एवढं महत्त्वाचं बोलायचं आहे? गेले 8 दिवस मी बघतोय तुझ्या आणि रेवतीची रोज स्वयंपाकावरून किरकिर चालू असते. यामागं काय कारण आहे? कारण हेच, मला त्या बाईच्या हातचा स्वयंपाक आवडत नाही. चांगला स्वयंपाक करते ती बाई, उगीच कशाला रोज अन्नाला नावं ठेवतेस, सुभाषराव म्हणाले. जेवण आवडलं नाही तरी कौतुकच करायचं. नीलू, ते जे वागते ते मुद्दाम केल्यासारखं वाटतंय. सुलभाने स्वयंपाकीन ठेवली म्हणून विरोध करणं चालू आहे ना, सुभाषराव म्हणाले. असं वगैरे काही नाही. आम्हाला दोघींना तिचं स्वयंपाकच आवडत नाही. नीलू, आम्हाला म्हणू नको. ती रेवती आहे, बावळट ती. तू सांगशील तसं मम म्हणते. मी तुझ्याबद्दल बोलते, सुभाषराव म्हणाले. त्या सुलभाने ठेवलेल्या स्वयंपाकनीला आम्ही नावं ठेवली तर एवढा राग येतो, नीलू म्हणाली. का नाही येणार? अगं, सुलभाने तुला स्वयंपाक करायला लागू नये, तुझे गुडघे दुखू नये यासाठी स्वयंपाकीन ठेवली ना, सुभाषराव म्हणाले. गुडघे माझे खरंच दुखतात, चेष्टा करू नको. नीलू, दुखतात ना तुझे गुडघे, मग ते अजून दुखू नये म्हणून सुलभाने स्वयंपाकीन ठेवली. यासाठी सुनेला धन्यवाद द्यायचे का त्या स्वयंपाकीन बाईला सतत नावं ठेवायची, सुभाषराव म्हणाले. सुलभाला धन्यवाद कशाला द्यायचे? मी सासू आहे तिची, तिने माझा विचार केलाच पाहिजे, नीलू म्हणाली. अगं, मी ती तुझाच विचार करते तरी तू तिला त्रास होईल असं का वागतेस? आपली सून हुशार आहे, तिला प्रमोशन मिळालं आहे, त्याचं कौतुक कर, सुभाषराव हो म्हणाले. हो, सारखं काय करायचं कौतुक, नीलू म्हणाली. एरवी सगळं घरातील करून ती ऑफिसला जाते. यावेळी तिने स्वयंपाकीन ठेवली तर तिला मदत करायची का त्रास द्यायचा, सुभाषराव म्हणाले. मी काय त्रास देते, नीलू म्हणाली. तुझ्या मुलीला अक्कल आहे का नोकरी करण्याची? ती तर ढेप्यासारखी बसली असते आणि तू तिचं कौतुक करते, तिला रागवण्याऐवजी. सासू म्हणून तुला जितका सुलभाला त्रास देता येईल तेवढा देते, सुभाषराव म्हणाले. पुरे झालं तुमचं सुलभा पुरण, मी चालले, नीलू म्हणाली. जाण्याबरे ऐकून जा. मी आजपासून त्या स्वयंपाकान बाईबद्दल काही ऐकून घ्यायचं नाही. जर जेवताना कटकट केली तर दोघींनी, तर उद्यापासून तुमचा स्वयंपाक तुम्ही करा. लक्षात ठेव नीलू, ही वॉर्निंग आहे, सुभाषराव म्हणाले. रागाने नाक फेंदरवून नीलू तिकडून निघून जाते. नीलूला सुभाषराव रागवत असतानाच बँकेच्या कामाने बाहेर गेलेला दीपक घरात येताना हे सगळं ऐकतो. आज दीपकने रजा घेतली असते म्हणून तो घरी असतो आणि बँकेचं काम झाल्यावर घरी येताच त्याला हे संभाषण ऐकायला मिळतं. सुभाषराव नीलूला स्पष्ट बोलतात हे ऐकून त्याला खूप बरं वाटलं. सुलभा सगळं नीट करत असूनही आपली आई तिला सतत बोलत असते हे त्याला पटत नाही, पण तो इतकं स्पष्ट बोलू शकला नाही. बरं झालं बाबांनीच आईला सुनावलं असं दीपकला वाटलं. दीपक आज शिल्ला बघितले तर सुभाषराव कसल्या तरी विचारात होते. त्यांना तसं बघून दीपक म्हणाला, बाबा, तुम्ही आता आईला जे बोललात ते मी ऐकलं, त्याबद्दल थँक्स. दीपक म्हणाला. अरे, थँक्स कसले देतोस? 8 दिवसापासून मी या दोघींचे रंगडंग बघतोय, म्हणूनच आज नीलूला सुनावलं. सुलभाचं कधी कौतुक केलंयस नीलूने? असं गेल्या 7-8 वर्षात आठवत नाही, सुभाषराव म्हणाले. हो बाबा, खरं आहे, हेच तर सुलभाला बोचतं. अजून काय करायला हवं असं ती सारखं विचारत असते, दीपक म्हणाला. तुझ्या आईसाठी किती केलं तरी ती कमीच असेल. ती कशाने सुखी राहणारी बाई नाही. सुलभाला म्हणावं, फार विचार करू नकोस, ती जेवढं करते तेवढं पुष्कळ आहे, सुभाषराव म्हणाले. दीपक म्हणतो, झालं का तुमचं बँकेचं काम? सुभाषराव म्हणाले. हो झालं, गर्दी असल्याने जरा थांबावं लागलं. हातपाय धुवून घे, मग जेवायला बसूया. दीपक हातपाय धुवायला गेला. त्या दिवशी रात्री जेवणाच्या वेळी सगळे टेबलवर जमे झाले होते. सासऱ्यांच्या नेहमीप्रमाणे अलिप्त राष्ट्राची भूमिका होती.
सासूबाई कायम माईकसमोर भाषण देण्यासाठी उभ्या राहिल्यासारख्या बोलायच्या. त्यांच्या बोलण्यात लक्षात येईल तिथे सासरे हं करायचे. बाकी त्यांचं लक्ष जेवणाकडे अधिक असायचं. दीपकही निम्मा वेळ श्रोताच असायचा. त्या दिवशी जेवता जेवता अचानक सासूबाई म्हणाल्या, अरे दीपक, मगाशी सुरेशचा फोन येऊन गेला. काय म्हणत होता? दीपकने विचारलं. पण त्यांचं अर्ध लक्ष भरल्या वांग्याच्या भाजीत होते, तर अर्धे लक्ष आईच्या बोलण्याकडे. सासऱ्यांचं तर पूर्ण लक्ष भरल्या वांग्याच्या भाजीतच होतं. ते म्हणाले, सुलू, तू कशी भरली वांगी करतेस ग? या बाईला सांग तशी करायला. हे विचारणारच होते. सासऱ्याच्या पिंड काही पदार्थांची रेसिपी मागता विचारण्याचा नव्हता, पण बायकोची रटाळ LP रेकॉर्ड न ऐकण्याची मात्र नक्की होता. अरे परवा म्हणजे या रविवारी सुरेश मंजू इकडेच येणार आहेत. सासूबाई म्हणाल्या, येऊ दे ग, त्यात काय? दीपक उत्तरला, तसं नाही रे. पुढचे वाक्य बोलण्यापूर्वी त्यांनी सुलभाकडे बघितले. सुलभाला त्यांच्या बघण्याचा अर्थ कळाला नाही. ती काही न उमजून पुढला घास घेणार तोच तिच्या कानावर शब्द पडले. सुरेश म्हणत होता, मंजूला दिवस गेले आहेत. हे ऐकताच दीपक आणि सुलभाच्या हातातील घास हातातच राहिला. सासूबाई उत्साहाने मंजूच्या तब्येतीबद्दल सांगत होत्या. दीपक आणि सुलभाला मात्र यापुढील जेवणात रस उरला नव्हता. कसं बसत जेवण आटपून हो का असे मधून म्हणून म्हणत दीपक उठला. जाता जाता सुलभाकडे आश्वासक नजरेने बघायला मात्र विसरला नाही. फार म्हणजे फार मंजूला डोळ्यांचा त्रास होतोय. आपले कोणी ऐकते आहे का? असा साधासा प्रश्नही सासूबाईंच्या डोक्यात आला नाही. दीपक पाठोपाठ सासरे उठून गेले. सासूबाईचे जेवण तर काही संपेना. आपण उठावे की ना उठावे या संभ्रमात त्यांची कानाला असह्य वाटणारी बडबड ऐकत सुलभा कशीबशी बसली होती. सुलभा, जरा इकडे ये ग. पाणी पिता पिता दीपकची हाक येताच सुलभाला ब्रह्मसंकटातून सुटल्यासारखं वाटलं. ती धावत पळत हात धुवायला गेली. तिचं तसं जाणं पण सासूबाईंच्या गावी नव्हतं. त्या आपल्या मंजू आणि तिच्या होणाऱ्या बाळातच गुंतल्या होत्या. बेडरूममध्ये शिरताच, काय रे, कशाला हाक मारलीस? सुलूने विचारलं. छे, काही काम नव्हतं. तिथून तुझी लवकर सुटका व्हावी म्हणून मी हाक मारली, दीपक म्हणाला. सुलूला आपल्या नवऱ्याचं फार कौतुक वाटलं. त्याची नजर फार कनवाळू झाली होती. मूल हा विषय निघाल्यावर सुलू मनाने किती रक्तबंबाळ होत असेल याची पूर्ण कल्पना दीपकला होती. तू शक्यतोवर दोघांमध्ये हा विषय बोलला जाणार नाही याची काळजी घ्यायचा. सुलूच्या मनात यायचे, दीपक आपल्याशी कसा कनवाळूपणे वागतो तशाच सासूबाई पण का वागत नाही. या प्रश्नावर डोळे फोड करून सुद्धा उत्तर मिळणार नाही हे सुलभा जाणून होती. मंजूला दिवस गेले आहेत कळल्यावर सुलभाचा मूड तसा गेलाच होता. त्यात मंजूचे होणारे बाळ कसे असेल, ढेरपोटी झाल्यावर मंजू कसे दिसेल, यासारख्या अनेक वेगवेगळ्या प्रश्न तिच्या डोक्यात घोळ घालू लागले. त्यामुळे सुलूच्या झोपेचे पार खोबरं झालं होतं. मध्येच वाचता वाचता दीपकने दटावलं. सुलू, उद्या तुझं ऑफिस आहे, झोपण्याचा प्रयत्न कर. त्याला ठाऊक होते 2-3 दिवस ती अस्वस्थ राहणार. दीपकने दटावल्याने ती कशीबशी प्रयत्न करून झोपेच्या अधीन झाली. सकाळी उठल्यापासून सुलूची लगबग चालू होती. दीपक नेहमीप्रमाणे कंपनीच्या बसने निघून गेला होता. आज सकाळी उठता सुलूला वाटले होते, रोज असा वृक्ष दिवस का उगवतो? रोज सकाळी उठल्यापासून वृक्षपणे 30 कामे करायची. वेगळं काही वाढेल असं घडायचं नाही. आता स्वयंपाकाला बाई असल्यामुळे तिचे एक काम कमी झालं होतं. सुलूला रोजचा दिवस गेलेल्या दिवसापेक्षा वेगळा हवा असायचा. हसरा, चुणचुणीत, पण छे, आपल्या नशिबी कुठला आला असा दिवस यायला, असे कातवतच म्हणायची. आता सुद्धा असं स्वतःशीच बडबडत तिने डबा भरला. अचानक तिला वाटलं डब्यात लोणचं न्यावं. या वाटण्यानेच तिला खूप बरं वाटलं. चला, डब्यात पोळी भाजी बरोबर काहीतरी वेगळं न्यावंसं वाटलं. या आनंदातच तिने लोणच्याची बरणी उघडली. आपल्या पिशवीत ठेवलेला डबा काढला. आता त्यात ती लोणचं भरणार तोच तिच्या कानावर शब्द आदळले. शेजारच्या गर्दे बहिणींच्या सुनेला म्हणे आजकाल रोज आंब्याचं लोणचं खावेसं वाटू लागलं आहे. सासूबाईंचा डायलॉग झाला. वेगळं काही वाटल्याचं सुलूला झालेलं आनंद क्षणात विसरला. सासूबाईंकडे न बघता सुलभाने लोणच्याची बरणी बंद केली. सासू, आपण खूप काही बोललोय असं न दाखवता एकीकडे औषध घेत ठसक्यात बोलली. मी फक्त शेजारच्या घरातील नवीन बातमी सांगितली, त्यावर नको एवढं चिडायला. सासूच्या वाक्यावरही फार काही न बोलता सुलूने डब्याची पिशवी पर्स घेतला आणि ऑफिसला निघाली. दीपकचं पटलं नाही तरी अशा वेळी न बोलणं खूप शहाणपणाचं असतं हे आता तिलाही कळू लागलं होतं. घरच्यापेक्षा सुलूला ऑफिसमध्येच राहायला आवडायचं, कारण बऱ्याच नव्या गोष्टी कळायच्या. वेगळं काहीतरी कळतं म्हणून तिला ऑफिस आवडायचं. आपल्या कामात मात्र सुलू वक्तशीर होती. मिसेस देशपांडे, तुमचा फोन, असं चपराशाने तिला निरोप देताच ती चपापली.
सुलभाचं प्रमोशन झालं असं तिच्या टेबलावर फोन लागला, पण त्याचा नंबर तिच्या घरच्यांशिवाय अजून कोणाला दिला नव्हता. हाच हा फोन रिसेप्शनिस्टकडे आला होता. आपल्या वृक्ष आयुष्यात कोण बरे ऑफिसमध्ये आपल्याला फोन करणार, महाभाग आहे हा. फोन जवळ जाता जाता अनेक नावे तिच्या डोक्यात येऊन गेली. फोन घेतानाच ती संभ्रमात होती. हॅलो, कोण बोलतंय? कोण? श्रीधर? अरे हां, ओळखलं मी. पण तुम्ही ऑफिसमध्ये फोन कराल असं वाटलं नव्हतं, म्हणून लक्षात यायला वेळ लागला. कधी आलात? आलो परवाच, पण इथे चार्ज घेण्याच्या गडबडीत तुम्हाला फोन करायचा राहून गेला. दीपक काय म्हणतोय? मजेत. अचानक सुलूच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तिला कल्पना सुचली. आपण श्रीधरची मदत घ्यावी का? हल्ली वहिनी काय झाले, बोलत का नाही? श्रीधर, तुम्ही मला 1-2 दिवसात दुपारच्या सुट्टीत भेटाल? जेवणाच्या सुट्टीत? काम आहे का? श्रीधरने विचारलं. हो, तसं जरुरीच आहे. या 2 दिवसात तुम्ही आमच्या घरी येऊ नका. आधी मला भेटा, सुलभा म्हणाली. ठीक आहे, नक्की भेटेन, तेव्हाच बोलू, म्हणत श्रीधरने फोन ठेवला. सुलू आपल्या विचाराच्या नादात टेबलवर येऊन बसली. श्रीधर हा दीपकचा लहानपणाचा खास मित्र होता. तो नुकताच त्यांच्या गावातील सरकारी दवाखान्यात बदलून आला होता. डॉक्टर होता तो. आपल्या ट्रीटमेंटबद्दल त्याची मदत घ्यावी असं तिच्या मनात आलं, कारण मागच्या महिन्यात डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं, तुमच्यातील दोष जवळपास दूर झालाय. 1-2 महिने औषधे घेतलं की तू पूर्ण होईल. पण मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या मिस्टरांनी स्वतःची तपासणी करून घेतली का? डॉक्टरांना नाही म्हणून सांगताना सुलभाला लाजिरवाणं झालं. अहो, तुमच्यासारखे सुशिक्षित लोक तपासणीसाठी नाही म्हणतात तर त्या अशिक्षितांनी काय म्हणावं, असं डॉक्टर म्हणाल्यावर तिला फार कान कोंडल्यासारखं झालं. तुमच्यात जो दोष होता तो दूर होत आलाय. पण तुमच्या मिस्टरांची तपासणी नंतर कळेल ना. मूल न होण्याचं कारण त्यांच्यात दोष नसेल तर उत्तमच. जर दोष असेल तर जन्मभर तुम्ही वाट बघितली तरी काय फायदा? सुलूला डॉक्टरांचा बोलण्याचा राग आला नाही. तिला दीपकचं विचाराचं आश्चर्य वाटलं. एरवी एवढा समजूतदारपणे दाखवतो, त्याच्या तपासणीची गोष्ट निघाली की मुख गिळून गप्प बसतो. हा सगळा सासूबाईंचा प्रभाव आहे हे लक्षात आलं. काहीतरी करायला हवं हेही तिच्या लक्षात आलं. डॉक्टर म्हणाल्या म्हणून त्या दिवशी सगळ्यांसमोर सुलभा दीपकला म्हणाली, अहो, डॉक्टर म्हणाल्या की आपण जी ट्रीटमेंट घेतोय त्यासाठी नवऱ्याने पण तपासणी करायला हवी. तेव्हा सासूबाई उंच आवाजात कडाडल्या होत्या. आमच्या देशपांड्यांच्या घरात कुणी नामर्द नाही. आता त्यांच्या स्वभावाला औषध कुठले द्यावे असा प्रश्न सुलूला पडला. दीपकची प्रतिक्रिया कुठे आईपेक्षा फारशी वेगळी होती का? दीपक एरवी शहाण्यासारखा बोलायचा, पण जेव्हा त्याच्या तपासणीची गोष्ट निघाली तेव्हा मुख गिळून गप्प बसायचा. त्यातून मार्ग कसा काढावा या विचारात असताना सुलभाला श्रीधरचा फोन आला आणि श्रीधरच्या मदतीने त्याचे मौन तोडावे असा विचार सुलूच्या डोक्यात आला. आज ऑफिसमध्ये सुद्धा रोजच्यापेक्षा वेगळ्या व्यक्तीचा फोन आला आणि आपल्या ट्रीटमेंटच्या बाबतीत आपल्याला नवा तोडगा सापडला या आनंदात सुलू होती. दिवस कसा संपला तेच तिला कळाले नाही. आज घरात पाऊल ठेवल्यावर घरातील उदास रंग तिला टोचला नाही. नंदेच्या रडावलेल्या तोंडाने डोकं उठलं नाही. सुलू वेगळ्याच मनस्थितीत आपलं काम भराभर आटपत होती. सासू तिच्या कामातला उत्साह पाहून नवल करीत होती. त्यामागचं कारण काय असेल हे सासू शोधत होती. त्यापायी आपल्या मुलीचे रडगाणे सासूच्या कानात शिरले नाही. स्वयंपाक सोडून सगळी कामे अगदी चटाचट आटपून सुलभाने रात्रीच्या झोपण्याची तयारी केली. झोपेपर्यंत कितीतरीदा तिच्या मनात आले, आज श्रीधरचा फोन माझ्या ऑफिसमध्ये आला होता हे सांगावे, पण अजून तरी तिला ते सांगायचं नव्हतं. श्रीधरच्या फोनवरच्या बोलण्याला 2-3 दिवस उलटून गेले होते. सुलभाला आज श्रीधरचा फोन येईल असे वाटत होते. लंच टाईममध्ये स्वतः श्रीधरच आला तेव्हा सुलभाला मनापासून आनंद झाला. दोघे एका रेस्टॉरंटमध्ये गेले. जेवण किंवा खाणं किंवा चहा कॉफी हे आज दोघांच्या दृष्टीने गौणच होते. बोला वहिनी, कोणती समस्या आहे? खुर्चीवर बसता बसता श्रीधरने विचारले. सुलभाने न लपविता त्याला सगळं काही सांगितलं. अरे कमाल आहे, मूल का होत नाही याबद्दल ट्रीटमेंट घेताना दोघांची तपासणी करणे आवश्यक असते. दीपक एवढा शिकलेला असून आडाणचोटपणा करतोय. वहिनी काही काळजी करू नका, मी सगळे करतो बरोबर. फक्त मी इथे आल्याचं तुम्हाला माहिती आहे हे सांगू नका. नाही, मी त्या दिवशी पण सांगितलेलं नाही. गुड, परवा मी येतो तुमच्याकडे. रविवारची सुट्टी आहे मला. संध्याकाळी साधारण 6पर्यंत येतो. तुम्ही त्यावेळी जरा बाहेर गेलात तर मला या विषयावर बोलता येईल. हो, जाईन. आता सगळं तुमच्याच हाती सोपवलं आहे. श्रीधर मिश्किलचा चेहरा बघूनच सुलू निश्चित झाली होती. आपल्या मनातील योजना आता यशस्वी होणार याचा तिला खूप आनंद झाला. या आनंदातच तिने श्रीधरचा निरोप घेतला. त्या दिवशी ऑफिसचं कामही तिला फुलं वेचण्यासारखं वाटलं.
आपल्या समस्येवर आता लवकरच उपाय सापडणार या आनंदात सुलभा घरी पोहोचली. तिचा आनंदी चेहरा बघून सासूला कळेना की गेल्या 4-5 दिवसापासून सुलभा एवढी आनंदात कशी आहे. काय कारण असावं? कारण शोधायला हवं. ही मनात येताच सासूचं डोकं डिटेक्टिव्हप्रमाणे काम करू लागलं. रविवारी संध्याकाळी श्रीधर येणार या आनंदानेच सुलूने पुढचे 3-4 दिवस कापरासारखे भूर उडून गेले. रविवारी संध्याकाळी श्रीधरने सांगितल्याप्रमाणे आपण घरी राहायचं नाही असं सुलूने मनात ठरवलं आणि शनिवारी संध्याकाळीच तिने घरात जाहीर करून टाकलं. सासूबाईंना आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसत होते. सुलू विचारण्याऐवजी जाहीर करते, रविवारी ती संध्याकाळी तिच्या मैत्रिणीकडे जाणार आहे. जाऊ का? न विचारता जाहीर करते या विचाराशीच सासूबाई कितीतरी वेळ घोटाळत होत्या. सासूबाईंबरोबर रेवतीच्या चेहऱ्यावर पण मोठं प्रश्नचिन्ह दिसलं. सासूबाईंचं हे घोटाळणं, रेवतीच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह सुलू मस्त एन्जॉय करत होती. सुलूला आपण आता काहीतरी थ्रिल केल्यासारखं उगीचच वाटू लागलं. हा क्षण आपण कधी विसरू शकणार नाही हेही तिच्या लक्षात आलं. चला, रविवारची दुपार तर टळत आली, सुलू मनात म्हणाली. लहान मुलाची एखादी गम्माडी जम्मत असावी ना, तसं श्रीधरचं येणं हे सुलूच्या बाबतीत गम्माडी जम्मतच होतं. संध्याकाळी मस्त जमानिया करून सुलू कायनेटिकवर बाहेर गेली. त्या दिशेकडे तिच्या सासूबाई डोळ्यात प्रश्नचिन्ह घेऊन बघत बसल्या. त्या जरा मनातून अस्वस्थही झाल्या. सुलूचं स्वतंत्र वागणं म्हणजे त्यांना बंडखोरपणाची चाहूल वाटली. सासऱ्यांना मात्र वातावरणात काही फरक वाटला नाही. त्यांची दिनचर्या त्यांनी ठरवल्याप्रमाणे चालू होती. त्यांना सुलबाई एकटीच हसऱ्या चेहऱ्याने बाहेर गेली याचा आनंद झाला. दीपकलाही मनातून छान वाटलं. कशाने तरी तिचा मूड छान झालाय याचा आनंद होताच. सुलू बाहेर गेल्यानं आयुष्य थोड्या वेळ गप्पा मारून कुठे बरं जावं या विचारात गुरफटलेल्या दीपकला हाय दीपक अशी हाक ऐकू आली. दीपक बाहेर येऊन बघतो तर श्रीधर. अरे तू कधी आलास? मगाची मरगळ केव्हा झटाकली गेली. खूप दिवसांनी भेटल्यामुळे दीपक आणि श्रीधर यांचा भरत भेटीचा कार्यक्रम झाला. अगं आई, तू श्रीधरला ओळखलं नाहीस का? सासूबाई तंद्रीतून जाग्या झाल्या. अरे श्रीधर, तू कधी आलास? सासूबाईंजवळ बसत श्रीधर बोलला. काकू, परवाच आलो, पण चार्ज घेण्याच्या गडबडीत यायलाच वेळ मिळाला नाही. हे बोलता बोलता श्रीधरने सुलभा घरात नसल्याची खात्री करून घेतली. अरे चार्ज घेण्याच्या गडबडीत म्हणजे तुझी इथे बदली झाली की काय? दीपकला आश्चर्याबरोबर आनंदही झाला होता. कारण श्रीधर हा त्याचा लहानपणीचा मित्र होता. तंद्रीतून पूर्ण बाहेर न आलेल्या सासूबाईंना त्या दोघांच्या गप्पांमध्ये रस वाटेना. तुम्ही दोघे बसा गप्पा मारत, मी काहीतरी खायला करते, असं म्हणून स्वतःची सुटका करून त्या स्वयंपाकघरात गेल्या. श्रीधर नेमकी याच संधीची वाट बघत होता. काकू आत गेल्यावर दीपकशी अमांतर गप्पा मारून श्रीधर मुद्द्यावर आला. अरे दीपक, दोघांचे 3 व्हायचा विचार आहे की नाही? श्रीधरच्या या प्रश्नावर दीपक खाली मान घालून विषण्ण हसला. दीपक, इतके दिवस कसले प्लॅनिंग करताय? श्रीधर, हां प्लॅनिंग नाही रे, सध्या सुलूला ट्रीटमेंट चालू आहे. दीपक, वहिनींना काही प्रॉब्लेम आहे का? श्रीधर, हां त्यासाठी ट्रीटमेंट संपतच आली आहे, अजून वर्षभर वाट बघायला लागेल कदाचित. दीपक, तू केलीस का स्वतःची तपासणी? श्रीधरनं विचारलं. मी काही तपासणी करायची? दीपकच्या आवाजात आश्चर्यापेक्षा चीड होती. हो, जेव्हा एखाद्या जोडप्याला मूल का होत नाही यासाठी ट्रीटमेंट दिल्या जातात त्यापूर्वी दोघांची तपासणी आवश्यक असते. कारण दीपकने श्रीधरचं वाक्य मध्येच तोडत म्हटले. कारण काय? अरे सुलभामध्ये दोष निघाला आहे. दीपक म्हणाला. ते ठीक आहे, त्यांच्यात दोष दिसला तर औषध चालू असेल, पण तुझ्यात दोष नाही हे कशावरून? श्रीधर म्हणाला. अरे पण, दीपकला पुढे बोलू न देता श्रीधर म्हणाला. पण बिन काही नाही, तुझी सुद्धा तपासणी करायला हवी. श्रीधर, काही गरज नाही. सासूबाई मधल्या दारातूनच कडाडल्या. श्रीधर, आमच्या देशपांड्याच्या घरात कोणी नामर्द नाही. त्यांच्या या बोलण्यावरून श्रीधरला हसावं की रडावं ते कळेना. शेवटी श्रीधरने वेगळा पवित्रा घेतला. दीपक, पुरुषाची तपासणी करणं म्हणजे तो नामर्द आहे असं नाही. खरं तर 99% दोष स्त्रियांमध्ये आढळतो. पुरुषाची तपासणी एवढ्यासाठी करायची की त्यामुळे स्त्रीलाही निव्वळ आपण दोषी असल्यासारखं वाटत नाही. ती औषधाला समाधानकार प्रतिसाद देते. तू तपासणी एवढ्यासाठीच कर, निव्वळ वहिनींना औषध चालू आहे म्हणून, म्हणजे त्या उपचाराला प्रतिसाद देतील. तू तपासणी करत नाहीस त्यामुळे त्यांच्या मनाला कुठेतरी टोचत असेल. तसं असेल तर ती औषधं त्यांच्यावर दोषावर मात करू शकणार नाही. मग काय होईल? त्यापेक्षा तू तपासणी करून घे. वहिनी मानसिक तणावातून बाहेर येतील आणि मग काही दिवसांनी तुम्हाला गुड न्यूज मिळेल की नाही बघ. श्रीधर, असे म्हणतोस?
दीपकला श्रीधरनं म्हणणं बरोबर पटलं किंवा जवळजवळ पटलंच होतं. त्याला सुलभाची अवस्था बघवत नसे. शिवाय श्रीधरने दीपकच्या पुरुष अहंकारला कुरवाळत आपलं म्हणणं त्याच्या गळी उतरवलं होतं. श्रीधर मनातून आनंदला होता. आता तो जे बोलला ते सगळं खोटं होतं म्हणून मनातल्या मनात त्याने देवाची क्षमासुद्धा मागितली. पण त्याचा इलाज नव्हता. असे त्याने केले नसते तर दीपक तयारच झाला नसता. अजूनही त्याच्या आईच्या रूपाने एक मोठा अडसर मध्ये होताच. दीपक, श्रीधर काहीतरी चुकीचं सांगतोय असं मला वाटतंय, दीपकची आई म्हणाली. श्रीधर काही बोलणार तोच दीपक म्हणाला, अगं नाही गाई, तो डॉक्टर आहे, तसंच माझा मित्रही आहे. मला कसं तो खोटं सांगेल? हो ना काकू. श्रीधरने दीपकच्या बोलण्याला मम म्हटलं आणि म्हणून टाकलं. आता दीपकच्या आईच्या रूपाने जो अडसर होता तोही दूर झाला. परवा जाऊन श्रीधर म्हणेल तशी तपासणी करायची दीपकने कबूल केलं. अच्छा, मग परवा माझ्या दवाखान्यात सकाळी 10 नंतर भेट. चल मग चालतो मी, म्हणत श्रीधर घाईघाईतच बाहेर पडला. वाटेत लागलेल्या गणपतीच्या मंदिरात जाऊन त्याने दर्शन घ्यायला तो विसरला नाही. श्रीधरने सुलभाला फोन करून सगळं सांगितलं. मी तुमच्या घरून निघालो आहे. दीपक तयार झाला आहे तपासणी करायला. खूप खूप धन्यवाद भाऊजी, सुलभा म्हणाली. तुम्ही आता काही काळजी करू नका. पुढे काय करायचं ते माझ्यावर सोडा. श्रीधर हो म्हणाला आणि फोन ठेवला. सुलभा कोणत्याही मैत्रिणीकडे गेली नव्हती. ती वाचनालयात बसली होती. श्रीधरचा फोन आल्यावर 10 मिनिटांनी ती घरी जायला निघाली. वाक्य पूर्ण करताना दोष सुलूतच आहे अशा अर्थाने दीपक सुलूकडे नजर टाकली त्याने. श्रीधर हसला. सावकाश म्हणाला, नाही दीपक, दोष तुझ्यात सुद्धा आहे. काय? दीपकचा आवाज विचित्र निघाला. होय दीपक, वहिनीमधील दोष दूर झाला, पण दुर्दैवाने तुझ्यातला दोष दूर होईल का प्रश्न आहे. श्रीधरने असं म्हणताच, असं शक्यच नाही, सासूबाई ठसक्यात बोलल्या. ही घ्या रिपोर्ट. रिपोर्ट त्यांच्यासमोर ठेवत श्रीधर बोलला, अगं परिस्थिती समजून तिच्याशी तडजोड करण्याचं शिक जरा. सासऱ्यांनी पहिल्यांदाच अलिप्तपणा सोडून आपलं मत मांडलं. देशपांड्यांकडे कोणी नामर्द नाही आहे असं तू म्हणतेस. फक्त मूल देऊ न शकणारा माणूस नामर्द असतो का? पुरुषाच्या जातीला जे शोभते ते काम करण्यात मागे जाणारा पुरुष 2 मुलांचा बाप असला तरी तो मर्द. छे, तुमच्या विचारातील दारिद्र्य इतकं भयंकर आहे की किती डोकेफोड केली तरी नष्ट होणार नाही. आणि दीपक, तू तर सायन्स ग्रॅज्युएट मुलगा. इतका बाहेरच्या लोकात मिसळणारा तू सुद्धा तुझ्या आईच्या बोलण्यात आलास. तुझ्या आईचं जाऊ दे, ती अडाणी आहे, पण तू तू तर सुशिक्षित आहेस. तुला तर त्या परिस्थितीशी समजून घ्यायला हवं. तुझ्यापेक्षा माझी सून धाडसीनी खंबीर आहे. स्वतः दोष निघाला तर त्यावर ती औषध घेतीये, पण तुझ्यात दोष निघाला तर त्यावर औषध घेण्यास तयार होण्याऐवजी शक्य अशक्यतेवर तू चर्चा करतोयस. शेम ऑन यू दीपक. सुभाषरावांचा आवाज चढला होता. ते अत्यंत शांतपणे बोलले, पण त्यात दीपकच्या कृतीचा ठामपणे निषेध केलेला कळत होता. इतक्या वर्षात सुलूने आपल्या सासऱ्यांना पहिल्यांदाच इतकं बोलताना बघितलं. ती न बोलता आत गेली. श्रीधरने हातातल्या कागदाशी काही न बोलून चोळामोळा करत बसला. बाबा सॉरी, खरंच माझं चुकलं. श्रीधर, खरंच चुकलो मी. दीपकच्या स्वरात ओशाळलेपणा होता. अरे माफी मागायची असेल तर बायकोची माग. तिने काय सहन केलं नसेल आजपर्यंत. तुझ्या आईने आणि बहिणीने सुलभाला मूल होत नाही यावरून टोमणे मारायची एकही संधी सोडली नाही. तिचं दुःख तुला आज कळलं असेल. सुभाषराव म्हणाले, हो बाबा. दीपकचा आवाज एकदम कोमजलेला होता. नाही, सुलू म्हणाली. सुलूचा आवाज ऐकून सगळे चमकले. सुलू बोलली, बाबा त्यांच्यात खोट निघाली हे आपलं दुर्दैव. पण त्यांच्या तपासणीच्या अगोदर आई आणि रेवती मला कितीही बोलल्या तरी त्यांनी मला आणि माझ्या मानसिक स्थितीला खूप समजून सांभाळून घेतलं. आपण त्यांच्यात जो दोष निघाला आहे त्यावर उपचार करूयात. नाही दोष दूर झाला तर आम्ही तसेच राहू, नाहीतर एखादं बाळ दत्तक घेऊ बाबा. आईबाबा व्हायला स्वतःचंच बाळ हवं असं कुठं आहे. यशोदेने किती चांगले संस्कार केले कृष्णावरती. केवढं मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे. सुलभा म्हणाली, एकदम योग्य आणि छान कल्पना आहे वहिनी. श्रीधर म्हणाला, दीपक, कोण काय म्हणेल याचा विचार न करता तुझ्या औषधोपचारावर पण फार दिवस घालू नका. आधीच 7 वर्ष गेली आहेत. मूल दत्तक घेण्यासाठी विचार करा. एक डॉक्टर आणि एक मित्र म्हणून तुला मी सांगतो. श्रीधर म्हणाला. दीपकने फक्त हुंकार भरला. आपला दोष निघाला आहे ही गोष्ट तो पचवू शकला नाही. सुलभाचे विचार ऐकून सासूबाईंच्याही डोळ्यात पाणी आलं. त्यांनी तिला आपल्या जवळ बसवलं. खरंच ग पोरी, फार त्रास दिला मी तुला. सासूबाई रडवेला चेहरा आणि रडवेला आवाज ऐकून सुलू पण गहिवरली. तिला लग्नानंतर पहिल्यांदा सासूकडून इतक्या मायेची वागणूक मिळाली होती. रेवती पण सुलभाच्या जवळ येऊन बसली आणि म्हणाली, वहिनी मला माफ कर ग. खरं सांग, तू माझ्यापेक्षा खूप ॲक्टिव्ह आहेस ना, म्हणून मला तुझा राग यायचा. त्यात प्रवीण पण तुझी बाजू घ्यायचा.
सॉरी प्रवीण. रेवतीचं बोलणं ऐकून चकित झाला. रेवतीमधलं हे परिवर्तन खरं आहे की तात्पुरतं हा प्रवीणला प्रश्न पडला. खूप मोठ्या प्रश्नावर तोड निघाला होता. तोही सहजच सुलूच्या मोठेपणामुळे. देशपांड्यांच्या घरातला आनंद बघून श्रीधर मनोमन आनंदला. आई मी शिरा करते. आजची उदास बातमी विसरून त्याला सामोरे जायचं ठरवूया. हो ग पोरी खरंच. दोघी आत गेल्या. श्रीधर दीपक आणि दीपकच्या वडिलांशी बोलत बसला. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.